मित्रांनो, वडखल आठवडे बाजाराचा दुसरा भाग आता सादर करत आहे। पहिल्या भागामध्ये आपण सुकी मच्छी पाहिली, आता आपण भाजीपाला व धान्य किराणा तसेच मसाले वगैरे पाहू। मध्ये 65 रुपये किलोने मिळतो, इथे बघा 55 रुपये, 10 रुपयांनी स्वस्त। आपल्या तांदळाच्या चालणी वगैरे सर्व काही विकायला देत आहे। हे चालन, हे काय मोठे कोथिंबीर छोटे कोथिंबीर खातो। राजमा दिसतो, ताकद देण्यासाठी राजमा, आणि घोड्यासारखी ताकद पाहिजे असेल तर चना। आपला व्हिडिओ आलाच नाही, आला व्हिडिओ, असा काय करता? आपला जवळचा मित्र कोण असतो माहिती आहे का, की हा लिंबू सोबतला मामा काय आहे 10 रुपयाला। छान छान पैकी असं निमजा वगैरे म्हणतो आहे। कोई मुझे जंगली कहे, म्हणजे कोण पुढं आता संध्याकाळ पण होत आहे, आणि आता इकडे आहे तो कांदा बटाटा मार्केट व्यापारी दिसत नाहीत, म्हणून काय करणार बघा, बाजारामध्ये काय काय वस्तू मिळतात तुम्हाला मी दाखवतोच। इकडे आपण आलो तर बघा छानपैकी, आता तिकडे तुम्ही मच्छी घेतली तर मच्छीसाठी मसाला पाहिजे असेल तर मसाला इकडे आहे बघा। चला जाऊया, आपल्या परत इथं पोयनाच्या बाजारातला मामा भेटलेला आहे। हा हा हा, बरोबर बरोबर बरोबर। आणि फलं महाग झाले त्याच्यामुळे आम्ही कमी फलं आणतो। हां बरोबर, धंदा पण चालू ठेवायला पाहिजे ना, चालू ठेवायला पाहिजे, पण तुम्ही म्हणून तेवढी फलं कमी आणतो। ओके ओके। मच्छीचा बाजार इथे संपतोय, फलांचा बाजार स्टार्ट झालेला आहे, आणि हो हो नजरेस पडलेला आहे इथं। भाज्या खपल्या काय? असं आहे काय? अरे वा वा वा, मस्तपैकी छानपैकी बघा, आपले रायवल आंबे आहेत इथं, गवार आहे, नारळ आहे बघा, बाजारात मिळणार नारळ। हा नारळ कसा आहे? हे बघा 50 रुपयाला 2 नारळ। अरे वा, एक नंबर। 35 रुपये पेन मध्ये बाजारात हो 35 रुपये आहे ना पेन मध्ये, हो बरोबर आहे। आणि हा आंब्याचा वाटा? आंब्याचा वाटा 50 ला 3 पुन 20 ला 1 पुन असा इकाचा। हा या आपले स्थानिक गावठी भाजी देखील इथे मिळते, बघू शकतो आपण। तेव्हा बरं आहे ना? हां हां। आणि आज आपण बाजार जर बघितलं तर बाजारात विविध वस्तू आपल्या म्हणजे बॅगा वगैरे सर्व काही आहेत, आणि विशेष म्हणजे बघा हा असा बाजार आहे ना, म्हणजे वडखल गावातला बाजार आहे, तर इथे कपडे वगैरे सर्व काही विकायला येते। बघू शकतो आपण काय बाजार असेल हा, असा अनोखा बाजार। आता हा सर्व सेक्शन सुरू होतो ना, तो भाजीचा वगैरे सुरू होतो। इकडे बघा म्युझिक साऊंड सिस्टीम, आणि इकडे सर्व आपले सौभाग्य वस्तू वगैरे। इकडे आलं तर आपल्या सर्वकडे कडधान्य डाली वगैरे दिसतात। काय रायगडमधल्या कुठल्याही बाजारात जा, तुम्हाला कडधान्य हे विशेष दिसतील छानपैकी। बघा किराणा माल ज्यावेळेला आपणास बाजारात मिळतो त्यावेळेला एक म्हणजे वेगळी एक व्हाईब्स तयार होते, आणि बघू शकतो आपण बघा विविध प्रकारचे आहेत, आणि विशेष म्हणजे तुम्हाला वालाची डाली जास्त मिळेल इथे बघा। स्टार्टिंग कशी आहे कडधान्यांची? 120 120 रुपये 130। हां बघा, हां 100 पासून डाळ स्टार्ट आहे, 120 140 असा, म्हणजे आता त्याच्या व्हरायटीप्रमाणे कडधान्याच्या व्हरायटीप्रमाणे त्याचा भाव आहे। मस्त छानपैकी आहे। किराणा मालाचे दुकान दिसतात इथं बघा। हा आता सेक्शन किराणा मालाचा चालू होतो, किराणा माल सर्व काही मिळतो, आपल्या डाली कडधान्य वगैरे सर्व काही। आणि विशेष म्हणजे कसं आहे की आता तिकडे आपण कडधान्य पाहिली, इकडे बघा धान्य देखील मिळतात आपल्या बघा, तांदूळ वगैरे मिळतात, हे बासमती तांदूळ बिर्याणीसाठी, हे आपलं वाडा कोलम, आणि साबुदाणे वगैरे। आणि विशेष म्हणजे हा मसाला, हा कसला मसाला आहे? आगरी मसाला का? हा बघा आगरी मसाला आहे। आपला किराणा सामान असतो, आपले अन्नपदार्थ खाद्यपदार्थ ते सर्व काही या बाजारमध्ये मिळतात। हा कसा आहे मसाला? 280 रुपये बघा, 280 रुपये किलो मसाला आहे। आणि हळद 270 रुपये किलो आहे, 280 रुपये किलो। अहो मिरच्या महाग आहे तरी एवढं स्वस्त विकता तुम्ही? छान अशी व्हरायटी आहे। आणि इथं बघा बासमती तांदूळ, हा कसा आहे बघा? 100 रुपये किलो आहे, डिमार्टपेक्षा स्वस्त आहे, कारण डिमार्टमध्ये हाच 120 रुपये किलो आहे। आणि हा वाडा कोलम हा बघा 55 रुपये आहे। आपण डिमार्टमध्ये गेलो तर डिमार्टमध्ये 65 रुपये किलोने मिळतो, इथे बघा 55 रुपये, 10 रुपयांनी स्वस्त। म्हणजे आज देखील आठवडे बाजार हा किती आपणास स्वस्त मिळतो ह्याचे आपल्याला कल्पनाच येईल बघा। इथे बघा साबण वगैरे सर्व काही आहे, अगदी 5 रुपये 10 रुपये पासून स्टार्ट असं साबण आहे। असं बघा पेनच्या बाजारात दादा भेटलेला आहे, याच्याकडे सर्व काही बघा, बॅटऱ्या वगैरे सर्व, साऊंड सिस्टीम वगैरे बघा, फॅन पण देखील आहे इथे बघा। चला आता आपण फक्त जास्त विचारायचं नाही, कारण कसं आहे की त्याचा पेनमध्ये त्याचा भाव आपण विचारला होता, फक्त आपण फॅनचा विचार। फॅन कसा आहे रे? 250 बघा, 250 रुपयाला फॅन आहे। हे कमी जास्त बार्गेनिंग होतं, असं मोठमोठे टॉर्च आहेत। चिंबोरे पकडायला जायचं झालं तर चिंबोरेची टॉर्च देखील इथं आहे बघा। ही कशी आहे चिंबोरी टॉर्च? 200 रुपये हां बघा, 200-300 रुपयापासून आहे, आणि साऊंड सिस्टीम मिळते याच्याकडे सगळी करा मस्त। कसं आहे, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा ज्यावेळी जमाना होता तर त्यावेळी एक गाणं रिलीज झालं होतं, चाहे कोई मुझे जंगली कहे। म्हणजे कोण होता माहिती नाही, म्हणजे शशी कपूर होता, शम्मी कपूर होता का राज कपूर होता काय माहिती नाही, पण कपूरमधला होता कोणतरी। तर तुम्हाला सांगतो की
जंगली होण्यापेक्षा जंगली पदार्थ खा. जंगली पदार्थामध्ये ओरिजिनल म्हणजे सगळे न्यूट्रिशन्स वगैरे असतात, पोषण न्यूट्रिशन्स असतो. तर ते जंगली पदार्थ इथे देखील मिळतात. आपले वर्षाचे पदार्थ काय मिळतात ते बघूया आपण. तर एक मिळालेला आहे तो आपला म्हणजे करवंद, आपली डोंगरची काली मैना. आणि इकडे जर आपण बघितलं तर आपले जंगली आंबे आहेत, अगदी छानपैकी. कारण कसं आहे इथं मोठा कासमालचा एक जंगल आहे, तर त्याच्यामध्ये हे आहे. हा कसा आहे वाटी? हे बघा 20 रुपयाला वाटी आहे. आणि हे आंबे कसे आहेत? 120 रुपये डझन. बघा 120 रुपये डझन आपले रायवल आंबे आहेत. काही ठिकाणी रायवल आंबा देखील 300-400 रुपये डझन मिळतो, परंतु इथे 120 रुपयाला मिळतो. आणि जंगलीच्या बरोबर थोडा गावठी देखील आपण होऊ. कारण बघा गावठी भाज्या का, जंगली आपली फलं का आणि गावठी भाज्या का. इथे बघा घोसाला वगैरे आहे इथं. आणि आपला बघा माठ आहे. हां, आणि काकड्या देखील आहेत इथे सर्व काही. हो, गावरान गावठी आहेत. आणि गावठी भेंडी आणि वांगे पण आहेत ना. हां, तुम्हाला गावठी गोष्ट म्हणजे कसं आहे, तुम्हाला पेनच्या कुठल्याही बाजारात या, तुम्हाला सगळीकडे गावठीच माल जास्त मिळतो. बघा भेंडी देखील आहेत. कारण मी साक्षीदार याचं आहे, कारण कसं आहे माझ्या नातेवाईकांमध्ये देखील असे मले वगैरे आहेतच, म्हणून मी सांगू शकतो. गावठी वांगे, बघा गावठी वांगे. हां, हा चवली. ही कशी जुडी आहे? 10 रुपये. हे बघा 10 रुपयाला जुडी आहे. आणि ह्या मिरच्या कशा आहेत? 20 रुपये पाव. या 20 रुपये पाव आहेत ना. आणि बघा गावठी काकडे. आणि भेंडी कशी आहे? भेंडी 50 रुपये किलो, 30ला अर्धा. बघा 50 रुपये किलो. आता सध्या 20 रुपये पाव आहे, म्हणजे बाहेर आपण गेलो तर 80 रुपये किलो पर्यंत पडतं. इथं 50 रुपये किलो पर्यंत पडते. बघा हो गावठी आहेत ना इथे, मस्त छानपैकी आहेत. आणि इकडे जर आपण बघितलं ते घोसाले कसे आहेत? मागाशी मी गेलो खरं गावठी 30 रुपये किलो. 30 रुपये किलो आपला दोडका म्हणजे घोसाला आहे. तर बाजारात तुम्ही आलात, तुम्हाला आपल्या काय पाहिजे? पिशव्या तर पाहिजेच. बघा सगळीकडे पिशव्या, कारण पिशव्यांशिवाय कुठलाही बाजार हा अपूर्ण असतो. बाजार तिन्ही देशांचा, पण पिशवी विना अधुरा, असं आपण आपल्याला म्हण देऊया मस्त. आणि इकडे आपण बघितलं तर इकडे देखील आपल्या गृहोपयोगी वस्तू वगैरे आहेतच. थोड्याच वेळात याची आपणास फारच गरज आहे. आणि जाईन मी नंतर घेऊन इकडून, बघूया. तेव्हा छानपैकी आहे. ही पिशवी स्टार्टिंग कशी आहे? हां हां, म्हणजे 10 रुपयापासून स्टार्ट पिशवी आहे. हां हां, आता जाऊया पुढं. पुढे तिकडे मामा दिसतो. मामाकडे काय आहे? हे मामा कोथिंबीर कशी आहे? हे बघा 30 रुपये जुडी कोथिंबीर आहे आणि एकदम फ्रेश आहे. मित्रांनो कसं होतं की बघा वडखलच्या बाजारामध्ये बऱ्याच जणांच्या आठवणी ताज्या होतील. कारण कसं आहे की या विभागातली बरीचशी माणसं मुंबई, ठाणे, पुणे या साईडला बरीच म्हणजे शिफ्ट नोकरी धंद्यानिमित्ताने प्रवेश केला होता ना. त्याच्या समोरच इथे सुकी मच्छी मार्केट दिसतं इथे आपणास छानपैकी. आणि हे याचं दररोज असतं या भाईचं. इथे बघा मोठ्यामध्ये पोत्याच्या पोतीमध्ये इथे सुकी मच्छी इथे विकायला आहे, बघू शकता. आणि विविध प्रकारची मच्छी आहे. आता जाऊया आपण, कारण कसं आहे की आपलं सुकी मच्छीचं सेक्शन संपलेलं आहे ना. आता आपण बाकी ठिकाणी जाऊया. आता इकडे जर आपण बघितलं तर आता सगळीकडं म्हणजे आता क्राऊड जास्त वाढलेलं आहे. कारण कसं संध्याकाळ आहे, संध्याकाळी जास्त माणसं येत असतात. आणि इथे बघा, अरे वा, या मामाकडे बघा तंबाखूची आणि चुन्याची डबी आहे. ही आपल्या पहिलं आमच्या बाबोकर असायची, आता मामाकडे विकायला भेटलेलं इथे. आणि विविध प्रकारचे ते हे आहेत. अरे वा, कशी स्टार्टिंग कशी आहे? सुरुवात कशी आहे? 20, 30, 40. हां हां, बघा 20, 30, 40, 50 रुपये म्हणजे जशी वस्तू आहे. मी तुम्हाला बघा रेंज सांगतो, 20 रुपयापासून स्टार्ट आहे अशी. अरे वा, बघा शूटिंगसाठी दुसऱ्या माणसांनी देखील तयार केलं जातं. वा वा वा, मस्त, धन्यवाद तुमचे. ओके, बसतो बघा. बाजारात आपला ग्राहक आणि व्यापारी बघा कसं देवाणघेवाण करतो. आणि यांना तयार राहण्यासाठी त्या काकून सांगितलं, धन्यवाद तुमचे. हो आता बघितलं आपण तर इथे व्यापारी इथला पळालेला दिसतो. असू दे, पण व्यापाऱ्याकडे बघा चालण्या वगैरे विकायला आहेत. आता इथं सांगायला कोण नाही. भाताच्या चालणी वगैरे की आपल्या तांदळाच्या चालणी वगैरे सर्व काही विकायला तिथं. हे चालन कशी आहे? 120. हे बघा 120 रुपयाला चालन आहे, मस्त आहे. आणि ही तेवढंच काय? मग या चालणीचं हे मोठं आहेत ना, वालाची. हा बघा, वाल चालवायचा असेल तर आहे. आणि ही आपली तांदूळ वगैरे, कण्या वगैरे, विविध प्रकारच्या व्हरायटी आहेत. आणि याच्याकडे बघा सगळी काही अशी भांडी वगैरे आहेत विकायला इथे. की अजूनपर्यंत बघा बाजारामध्ये वाट्यावर आपणास आला वगैरे मिळतो आणि कोथिंबीर वगैरे मिळते. अरे वा, हे काय मोठे कोथिंबीर, छोटी कोथिंबीर करतो? 60 वाले, 50 वाले, 20 वाले. हां हां, बघा 60 वाली, 50 वाली आणि 20 वाली. आणि ही कशी आहे? 10 रुपये. ही 10 रुपयाला का? हां बरोबर, प्रत्येकाला परवडलं पाहिजे त्याचप्रमाणे रेट आहे. कारण कसं आहे महाग वस्तू आहे तर तिला अशी वाटे करावे लागतात. आता इकडे आपण बघितलं तर इथे कडधान्य आहेत बघा पॅकेटमध्ये छान छान. इथे डायरेक्ट रेडीमेड पॅक आहे. म्हणजे कसं राजमा दिसतो, ताकद देण्यासाठी राजमा. आणि घोड्यासारखी ताकद पाहिजे असेल तर चणा.
आणि जर एकदम मस्त पावभाजी वगैरे बनवायची असेल तर काय आहे वाटाणा. आणि आता जरा उन्हाळा आहे त्याच्यामुळे थंडावा पाहिजे म्हणून मुगाची डाळ आणि शेंगदाणे. सकाळचे आपले कांदेपोहे वगैरे बनवू शकतात त्याच्यामध्ये. बघा प्रत्येकाची व्हरायटी सांगते काय म्हणजे साखर वगैरे सर्व काही विकायला येते. हे कडधान्य कसे आहेत पाकिट एक? बघा 30 रुपये 40 50 असं सगळं काही आहे इथे. हे 30 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि बघा तेलाच्या बाटल्या देखील छोट्या छोट्या वगैरे आहेत. बरेचसे कसे लोक करतात आठवड्याचा बाजार करतात आणि छानपैकी आहे इथं. मस्त जाऊया आपण पुढं तिकडं. चला. ए लाल लाल कलरची बांगडी नाही रे. लाल कलरची बांगडी दिसतच नाही. आपला व्हिडिओ आलाच नाही. आला व्हिडिओ असं काय करता? व्हिडिओ टाकणार नाही तुम्हाला छानपैकी. चला बघा वायशेच्या बाजारातला माणूस परत आपल्याला भेटलेला आहे. अरे वा एक नंबर ब्रँड अँबॅसेडर हो आपल्या चॅनलचा. यांच्याकडं छानपैकी इथे म्हणजे दागिने वगैरे भेटतात. अगदी त्यांच्याकडे 100 रुपयांचं स्टार्ट आहेत गंठण वगैरे. आणि आपलं वायशेच्या बाजाराचा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला सर्व काही रेट समजेल इथं. बहुतेक ठिकाणी भाजी वगैरे सर्व काही आहे. आणि इथे बघितलं तर बघा अगरबत्ती वगैरे आहे. अरे वा वा वायशेच्या बाजारातला परत एकदा आपल्याला माणूस भेटलेला आहे बिस्किटवाला. अरे वा अरे तुझे बिस्किट एक नंबर होते रे, मी खाले ते. बघा याच्याकडं छानपैकी असं बघा निमजा वगैरे म्हणतो आपण त्यांना. छानपैकी बटर बिस्किटे वगैरे सर्व काही आहे. हां इकडे बघितलं तर आणखी आहे. कारण आठवडे बाजारात जर बटर बिस्किट नसतील ती बिस्किटं कुठे आहेत काय? हां मस्त छानपैकी आहेत. बटर बिस्किट नसेल तर बाजार आपला पूर्णच होत नाही, कारण आपला सकाळच्या नाश्त्याला लागतो बटर. आणखी पुढे जाऊया. अरे वा समोसा काय समोसा आहे विकायला? समोसा ए कसा आहे समोसा? 10 रुपये. 10 रुपये समोसा. अरे वा 10 रुपये समोसा. या कधी 20 ला 3 काय? अरे वा 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 बघा 20 ला 3. सॉक्स कसे आहेत? 100 ला 3 जोडी. बघा 100 ला 3 जोडे आहेत. आणि 50 वाले कुठले बोलता तुम्ही? 50 वाला पण आहे. हा हे 50 रुपयाला 3 जोडी. 50 रुपयाला 3 जोडी. अरे वा वा. ए समोसा. अरे बाबा समोसा देस असं काय? व्हिडिओच्या नंतर तसं पुढे गेला. चला बघू शकतो बघा प्रत्येक या ठिकाणी असा एक व्यापारी असतो आणि त्याला नाश्ता पुरवणारा देखील एक व्यापारी असतो. मस्त असतं म्हणजे कसं आहे की छान आहे. भूक लागते ना आपल्याला. हो भूक लागते बरोबर आहे. माणूस आहे त्याला भूक लागतेच. अरे वा बघा समोसा आहे 10 रुपयाला इथे. 10 रुपये. मामा मगाचपासून आपले आवर्जून वाट बघत होते. मला मस्त वाटलं मामाकडे बघून. काय मामा तुमच्याकडे आहे? आमचा मसाला काय नाव तुमचं? गणेश म्हात्रे. अरे वा म्हात्रे मसाले. आता आपण नवीन ब्रँड करूया म्हात्रे मसाले. वाव मस्त. वडकलची तुम्ही भाजी घ्या, सुकी मच्छी घ्या वा ओली मच्छी घ्या. तुमच्या या ओली मच्छीमध्ये चव आणणारी एकच गोष्ट ती म्हणजे म्हात्रे मसाले. बघा म्हात्रे मसाले जे तुम्हाला अतिउत्कृष्टपणे बनवणारे आपले घरगुती पद्धतीचे मसाले तिकडे मिळतील. आता जाऊया आपण त्यांच्या मसाल्याच्या शॉपमध्ये काय काय मिळतं बघूया. म्हात्रे मसालेमध्ये आहोत आणि विविध प्रकारचे मसाले भेटतात. तिथे बघा तिरफळ मिळतं जे मच्छीमध्ये टाकलं की एकदम चव लागते. आणि विविध प्रकारचे असे तिथे मसाले मिळतात. सध्या ग्राहकांशी एकदम त्याचा संपर्क चालला आहे. बघा हिंग वगैरे आहे. पापडांसाठी हिंग वगैरे नेऊ शकता तुम्ही. आणि फ्रायम्स आहेत मस्त. हे फ्रायम्स कसे आहेत? 30 ला. बघा पाव किलो 30 रुपये असे फ्रायम्स वगैरे आहेत. आणि हे मसाला वगैरे 80 रुपये पाव आहे. 80 रुपये पाव. हां बरोबर 80 रुपये पाव. अरे बाबा किती स्वस्त. 80 रुपये पाव म्हणजे 8 ग्रॅम 160 रुपये किलो. 160 रुपये अर्धा किलो. अरे वा 300 रुपये किलोमध्ये मिळतं. अरे वा छानपैकी. एवढं महागाईमध्ये केलं एवढं स्वस्तमध्ये मिळते म्हणजे काय. आता हा मिक्स मसाला का? हा कसा दिला तुम्ही मिक्स मसाला? हा 20 रुपये. हा बघा 20 रुपयामध्ये तुम्हाला मिक्स मसाला देखील मिळत असतात. बाजार एकदम छान वाटतं इथं. इथं हळद देखील विकायला आहे. हळद मसाले वगैरे सर्व काही. कसं आहे कोणताही बाजार असो व आपण गडकिल्ल्यांचा ट्रेक करा, कुठेही फिरायला जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, काही जा, आपला जवळचा मित्र कोण असतो माहिती आहे का? की हा लिंबू सरबत वाला मामा. आता कसं आहे माहिती आहे की आज शुक्रवार आहे म्हणून शुक्रवार उपवास होतो. नाही तर लिंबू सरबत 100% पिऊन गेलो असतो. शुक्रवारी व्हिडिओ काढायला गेलो की हाच माझा नेमकी प्रॉब्लेम होतो. बाजारात एक गाडी मस्त स्टीलची एक म्हणजे पाण्यासाठी टाकी आणि विविध प्रकारचे फ्लेवर. अरे तिथे असणारा एक मामा हा आपला जवळचा मित्र असतो तो म्हणजे लिंबू सरबतवाला. कारण कसं आहे आता ऊन म्हणजे एवढं वाढलं आहे की जवळजवळ माणूस म्हणजे जरी रस्त्यावर जरी आपला अंडा फोडला तरी तिथं ऑमलेट होईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थंडावा पाहिजे तर लिंबू सरबत आवर्जून आपण घेऊ शकतो. धन्यवाद. काय आहे 10 रुपयाला? अरे वा चाप रबर 10 रुपयाला आहे इथे. हे सगळं 10 रुपयालाच? नाही ओके हा नाही फक्त त्या 10 रुपयाला आहे. आणि हे समजा त्याची किंमत आहे 20 30 40 50 असं आहे बघा. आणि इकडे बघा ताईकडे काय विकायला एकदम रास भारी वाटलेली आहे. काय जिरा आहे का? हा अरे बा जास्त सुटा जिरा मिळतो. हा कसा आहे?
बघा हा पाव किलो 100 रुपये आहे. अरे वा मस्त. चला जाऊया. काय काय 40-40 रुपयाला बोलतं. डायरेक्ट इंटरव्ह्यू बघ, डायरेक्ट मीडियात होईल जवळ. कोबी टमाटा 1 किलो 40. कोबी टमाटा 1 किलो 40. ओके. आणखी काय काय आहे? मिरच्या वगैरे आहेत का नाही. अरे वा 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 मस्त छानपैकी आहे बघा. एकदम बघा मस्त झाडाच्या खाली एकदम निवांत असं बाजार आहे. मस्त वाटलं. हा हा. टमाटा 40, भेंडी 40, फुलवार 40, लौकी 40, लौकी म्हणजे दुधी. दुधी. अरे वा वा बघा रामदेव बाबांनी फेमस केलेली दुधी. दुधी बघा 40 रुपये किलो. मस्त बघा छानपैकी आहे. 10 रुपयाला काय कोथिंबीर 10 रुपयाला काय बघा. 10 रुपयाला छोटीशी गड्डी आहे. मस्त वाटलं. ही 50 रुपये. ही 50 रुपये का. हा हा मस्त आहे. मेथी 30 रुपये. ओके ओके. हा एकच दुकान काय. ओके एकच दुकान. मस्त बघा बाजार बघितलं ना तुम्हाला छान वाटेल. आणि आता लांबचे लांब बाजार आहे. आता बस झालं. आता बाकी काय लसूण बिसूनचा भाव का असेल ते नंतर समजेलच. हे बघा भेंडी बिंडी सगळी 10 रुपयाला वाटे आहेत. वाट्यांवरची भाजी म्हणजे कसं आहे ते खासियत असते इथे. एकदम मस्त वाटलं. आता हा जास्त असं बघा कसं आहे तिकडं आहे नॉन व्हेज आणि इकडे आहे व्हेज. मस्त वाटलं. हा बाजार म्हणजे फिरताना तुम्हाला जेवढा बाजार फिरणार ना तेवढा कमीच आहे. आणि इकडे आपल्या सगळ्या गृहोपयोगी वस्तू. इकडे बघा म्हणजे मी काय म्हटलं की तिकडे आहे नॉन व्हेज आणि इकडे आहे व्हेज शाकाहारी. कशी आहे आता संध्याकाळ झालेली आहे आणि आमच्या खारेपाटची जी संध्याकाळ आहे ना तर ती एक विशेष संध्याकाळ असते. म्हणजे काय माहिती आहे की निसर्गच असंच म्हणजे वातावरण वाईट तयार करतो ना तर माणसाला ना म्हणजे दीर्घायुष्य लाभतं. तसंच हा प्रकार आहे. आणि हा बाजार पण मला छान वाटला. कारण आपण जर बघितला की अगदी म्हणजे मसाले म्हणा भाजी म्हणा अगदी 10 रुपयापासून जुडी स्टार्ट आहे. जरी महाग असली कोथिंबीर तरी त्याच्या छोट्या छोट्या जुड्या करून विकलं जातं. आणि आपले कडधान्य देखील छोटे छोटे पॅकेट करून विकलं जातं. म्हणजे कसं आहे की आपण मोठ्या बाजारात गेलो की 1 किलो घ्या, अर्धा किलो घ्या, पाव किलो घ्या. पण तसं नाही आहे. ह्या व्यापाऱ्यांचं धन्यवाद किती मानू तेवढं कमीच आहे. कारण कसं आहे त्यांनी अगदी सर्वसामान्य माणसाचा विचार केलेला आहे. कारण कसं आहे भले 10 रुपयाच्या जर एखाद्या वस्तू नेली तर त्याची 1 वेल भागते 2 वेल भागतात. हा विचार या व्यापाऱ्यांनी केलेला आहे. आणि छान मार्केट आहे. त्याल्याच्या किनारे एकदम छानपैकी आहे. एका साईडला व्हेज एका साईडला नॉन व्हेज. सुकी मच्छी ओली मच्छी सर्व काय आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा. आणि आपण इम्प्रूव्हमेंट पण काही गोष्टी केलेल्या आहेत तर त्या कशा वाटल्या त्या देखील मला कमेंटवर नक्की सांगा. आणि आणखी तुम्हाला काय काय पाहिजे ते देखील सांगा. तेव्हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कुठे कुठे बाजार आहेत ना ते देखील सांगा. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया. कारण कसं आहे आता आपण पेनमध्ये आहोत ना पेन आपल्या गणपती बाप्पाची म्हणून. जय गणेश.